देवेंद्र फडणवीसांच्या सागर या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी मनाली यांनी। मला खूप आनंद होतोय की आज फडणवीस कुटुंब आज आपल्यासोबत हा सण उत्सव साजरा करतोय। मी सुरुवात करते दिव्यज फाउंडेशन पासून, कारण नुकतंच एक उपक्रम तुम्ही राबवला होता। 2500 गणेश मूर्ती, बाल गणेश मूर्ती सगळ्या लहान मुलांनी बनवल्या, साकारल्या, आणि त्याचा जो काही सोहळा तुम्ही साकारला होता अतिशय उत्कृष्ट होता। खूप उत्तम प्रतिसाद त्याला महाराष्ट्रातनं मिळतोय, कारण घरोघरी त्याचे जे क्लिप्स आहेत त्या पोहोचलेल्या आहेत आणि त्यातनं एक तुम्ही महत्त्वाचा संदेश दिलाय की मी कचरा करणार नाही। मी कचरा करणार नाही ही शपथ आपल्याला रोज घ्यायला पाहिजे। आणि तसाच आमचा तो उपक्रम होता बच्चे बोले मोरिया, ज्यात लहान मुलांनी शाडू मातीचे आणि टेराकोटाचे गणपतीचे याच्या मूर्त्या बनवल्या होत्या। आणि त्या प्रकारे आम्ही जे आपले नेचर आहे, आपली संस्कृती आहे ती पुढे नेता नेता आपली जी नेचर आहे त्याला पण एक सांभाळण्याचा मेसेज देतोय। दरवर्षी गणपतीला आपण साकडं घालत असतो, यंदाचा गणपती काय नवीन घेऊन येऊ देत? काय साकडं तुम्ही गणरायाकडे या घालणार? साकडं मी गणरायांकडे हेच घातलं आहे की महाराष्ट्र सदैव सुजलाम सुफलाम राहो, त्याच्यावर कोणतीही आपत्ती नाही येऊ आणि लोकांना सद्बुद्धी देव की ते महाराष्ट्राच्या प्रगतीच्या मध्ये रोडे न टाकवो आणि त्यात मदत करू। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश मनाली, न्यूज 18 लोकमत, मुंबई।